कार मैदान क्रमांक 1 साठी पुढील होणारा सामना भैरवनाथ हलिवली विरोधात जय हनुमान बेंडसे पहिला पुकार। मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी। जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना पहिला पुकार। प्रतीक भालेकर स्टेजशी संपर्क साधा। रेलिंग वरती भार देताना जरा विचार करा रे, पुढे जे बसलेले आहेत त्यांचा। असं नाहीये फक्त कर्जत मधीलच आहेत, खालापूरचे देखील प्रेक्षक कबड्डीवरती प्रेम करतात, ते इथे उपस्थित झाले। सर्वांचा मी न्यू बजरंग किरवलीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत। यूट्यूब रायगड इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा ही लाईव्ह दाखवली जाते। आम्हाला यूट्यूबचं सौजन्य लाभलंय नयन भीमसेन बडेकर, समीर वजगे, राकेश बडेकर, किशोर बडेकर, संजय बडेकर, समीर बडेकर, संजय शेलार आणि रुकेश बडेकर यांच्या वतीने। उमेश दुर्गे साहेबांनी जागा उपलब्ध करून दिल्या आम्हाला या क्रीडांगणासाठी, त्यांचे मनापासून आभार। शांताराम बडेकर यांनी लाईट आणि स्टेजची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यांचे मनपूर्वक आभार। असे कित्येक या गावातील मंडळी आहे की ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य देखील केले, त्यांचेही मनापासून आम्ही आभार इथे व्यक्त करतोय। सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला अर्थातच 25 जानेवारीला संपन्न होणारे हे सामने भव्य दिव्य कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा। रेलिंग पोपट सुंदर ग्रुप कर्जत रायगड, दत्ता भैरव दगडू ग्रुप कर्जत रायगड किरवली, ग्रामपंचायत विकास चंद्रकांत बडेकर यांच्याकडून सुपर रेड म्हणजे एका चढाईत 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूला 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। पहा बरीचशी पारितोषिक आहेत। हा आता म्हणून सांगतोय, मैदानात बसताना जरा सतर्क राहा। माझ्यासारखे असाल तर मैदानाच्या आसपासही बसू नका, चुराडा करून टाकतील आणि करण अंगावरती पडला तर मग काय बघायलाच नको।
जरा लांब राहा. कोंडिलकर तुम्हाला काय होणार नाही, कबड्डीवाले आहेत तुम्ही. सामना चालू करा. बाळा ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय. मी विनंती आहे की आपण मंचावरती या. बाळा ठाकूर, विनंती आहे बाळा ठाकूर यांना की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. वदप कुशिवली विरोधात जाणता राजा नेरळ या दोन संघादरम्यान मैदान क्रमांक 2 वरती लढत चालू आहे. गरगर गरगर फिरत मात्र आपल्या संघासाठी गुणांची कमाई केली आहे ती वदप कुशिवलीच्या या चढाई पट्टूने. 3-3 सुपर रेड. ओके, क्या बात आहे. सुपर रेड 5 पॉइंट आलेत. क्या बात आहे. त्या खेळाडूचं नाव घ्या. वदप कुशिवलीचा खेळाडू जयनाथ आहे. यस, जयनाथसाठी पारितोषिक आहे. पोपट सुंदर ग्रुप कर्जत रायगड, दत्ता भैरव दगडू ग्रुप किरवली, विकास बडेकर यांच्याकडून 500 रुपये जयनाथसाठी. पप्पू शेठ बडेकर यांच्या वतीनं देखील संदीप शेठ गुरव, हा बडेकर आहेत ना इकडे सगळे, संदीप शेठ गुरव अर्थातच पप्पू गुरव यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक जयनाथला देण्यात येईल. एकूण 1000. माझं कामच आहे ते, बघू नका माझ्याकडे. ₹5000 अनामत रकमेत वाढ झालेली आहे पहिल्या पारितोषिकामध्ये. 15,000 शरदजी बडेकर क्रमांकाचं पारितोषिक पहिलं, त्यामध्ये केतन बडेकर, कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीनं 5,000 देण्यात येईल. मग पप्पू शेठ गुरव हे पुढे आले. त्याने म्हटले की दुसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या संघाला का मागे ठेवावं, त्यांनाही 2,000 वाढवून टाकू. पप्पू शेठ गुरव यांच्याकडून 2,000 अधिक, मला असं वाटते 10,000 जे अगोदरचे होते. संदीप शेठ ठाकरे यांच्या वतीने 10,000 रुपयांचं पारितोषिक जे होतं त्यामध्ये 2,000 आणखी वाढवलेत पप्पू शेठ गुरव यांनी. तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी येतील. किमान 1,000 तरी नक्कीच वाढ होईल. बक्षिसात वाढ झाली नाही तरी चालेल, परंतु कबड्डीच्या स्पर्धांमध्ये वाढ व्हायला हवी, आता गरजेची आहे. कबड्डीच डायरेक्ट थांबली होती कर्जतची 1.5 ते 2 वर्षानंतर. मात्र या कर्जत कबड्डीमध्ये पहिल्यांदा कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न होत आहे. क्या बात है. आकर्षक चढाई जाणताना राजा नेरळ. मधले जे प्रेक्षक आहेत ते कृपया करून खाली बसा. नाही कोण बसणार म्हणून उगाचच कोणी फोन करू नका.
सन्माननीय सतीशजी श्रीखंडे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेले आहे रोख रक्कम 5,000 सन्माननीय सतीशजी दत्तात्रय श्रीखंडे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पारितोषिकाची अनाउन्समेंट एकदाच झालेली आहे आणि ते जैनातनं पारितोषिक पटकावलंय. साईनाथ दादा पहा काहीतरी ॲडजस्टमेंट करा. कारण सामना थांबला आहे. मैदान क्रमांक 1 वरचा चला मैदान क्रमांक 1 वरती देखील सामन्याला होते सुरुवात. संतोष तिगर विरोधात जय हनुमान दामखिंडी या दोन संघादरम्यानची लढत. एका बाजूला वदप कुशिवली विरोधात जाणता राजा नेरळ. मी विनंती करतोय सन्माननीय देविदासजी भालेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सतीशजी श्रीखंडे साहेबांचा सन्मान करावा, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. रोख रक्कम 5,000 सन्माननीय सतीशजी श्रीखंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतोय सतीशजी श्रीखंडे साहेबांना या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कॅमेरामन सन्मान होतोय सतीशजी श्रीखंडे साहेबांचा. धन्यवाद सतीशजी श्रीखंडे साहेब, आपले मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेत, आपले मनपूर्वक आभार. सतीशजी श्रीखंडे म्हटल्यानंतर LIC या क्षेत्रातील एक भलं मोठं नाव. जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी. दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार जय हनुमान बेंडसे विरोधात भैरवनाथ हालिवली. दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 वर. कर्जत तालुक्याची कबड्डी थांबली. यशस्वी डॅश
मैदान क्रमांक 2 वरती जी पहिली सुपर रेड झाली, एका चढाईमध्ये 3 गुणांची कमाई केली जयनाथने. त्यासाठी पोपट सुंदर ग्रुप, कर्जत रायगड, दत्ता भैरव दगडू ग्रुप, ही सर्व बैलांची नावं आहेत. ग्रुप किरवली विकास चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आणि त्याचबरोबर पप्पू शेठ गुरव, संदीप शेठ गुरव यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक जयनाथला देण्यात आलेलं आहे. एकूण 1000 रुपयांचं पारितोषिक. हा जो चालू सामना आहे सध्या मैदानात, मैदान क्रमांक 1 वर, त्यामध्ये देखील पहिली सुपर रेड एका चढाईत 3 गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूला पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पहिली चढाई सुपर रेड. राजेश देशमुख चढाईपट्टू, संतोष तिघरचा हा खेळाडू. तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी. मैदान क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार जय हनुमान बेंडसे विरोधात भैरवनाथ हलिवली. चारही संघांना तिसरा पुकार देऊन झालेले आहेत पुढचे सामने. सुभाषजी अनंत बडेकर साहेबांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. सतीशजी श्रीखंडे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. स्पर्धेसाठी 4th क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलंय. जे आकर्षक ट्रॉफीज आहेत, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4th क्रमांकाच्या आकर्षक चषक प्रभाकरजी शेळके साहेब आणि कुमार प्रसाद प्रभाकर शेळके यांच्या वतीनं या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. एक रस्त्यावरती लिहिलेलं असताना पाठीवरती सावधान रे सतर्क रे, तसं कबड्डीत पण राहावं लागतं. सावधान रे सतर्क रे. पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित या कर्जत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेला पब्लिक जरा लॉबी दिसू द्या.
एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. सन्माननीय सुरेशजी पाटील, कर्जत कबड्डी संघटनेची जेव्हा स्थापना झाली कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत आणि खालापूर, मला असं वाटते दोन्ही तालुक्यांची होती ना तेव्हा, सायनास श्रीखंडे, दोन्ही तालुक्यांची मिळून एकच कमिटी होती आणि त्या कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून जे कार्यरत होते सुरेशजी पाटील वदपचे, त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपणास विनंती आहे किरवलीच्या वतीने की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. चला पब्लिकने सहकार्य करा जरा, जिथे जाईल तिथे कबड्डीला आज टेन्शन आहे. मॅच चालू करा. एक लक्षात असू द्या, कुठेतरी कबड्डी चालू झाले, उगाच ताप करू नका डोक्याला, सहकार्य करा. सुरेशजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा. पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा. सतीशजी श्रीखंडे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते नुकताच ज्यांचं आगमन झाले या मंचावरती सुरेशजी पाटील यांना आपण सन्मानित करावं. कर्जत पहिल्यांदा जेव्हा कर्जत आणि खालापूर तालुका मिळून जी पहिली कमिटी झाली, जिचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्यभाग सांभाळला, कबड्डीला पुढे नेण्याचं काम केलं, वदपकडून ते खेळले देखील, सुरेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, रोख रक्कम 5,000, सन्माननीय विनोदजी शांताराम बडेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. विनोदजी शांताराम बडेकर यांना देखील विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. विनोदजी बडेकर साहेब, आपण मंचावरती या. आपल्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. दोन्ही सामने समाप्त झालं की प्रेक्षकांना विनंती की आपण मैदान सोडा, म्हणजे आतमध्ये जे आहेत त्यांनी बाहेर जायचंय. हाफ टाइम मध्ये दामखिंडी संघाला मिळालेले गुण 5, संतोष तिगर संघाला मिळालेले गुण 4, 1 गुणांची आघाडी दामखिंडी संघाकडे. सध्याची परिस्थिती जाणता राजा नेरळ विरोधात वदप कुशिवली 29-23.
पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा. जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक 2 वर आणि मैदान क्रमांक 1 वर जय हनुमान बेंडसे विरोधात भैरवनाथ हलिवली. सन्माननीय विनोदजी बडेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये तृतीय क्रमांकाचं पुरस्कृत केलंय. सहर्ष स्वागत विनोदजी बडेकर साहेब. सुभाषजी बडेकर यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, त्यांचंही आम्ही इथे सहर्ष स्वागत करीत आहोत. न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवलीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. विवेक दादा नाही तर नयन दादा कोणीतरी वरती या. जनार्दन बडेकर आपण मंचावरती या. पाहुण्यांचा आणि ज्यांनी आपल्याला आर्थिक सहाय्य केले त्यांचा आपण सत्कार इथे करणार आहोत. नुकताच या मंचावरती स्पर्धेसाठी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केले रोख रक्कम 5,000 सन्माननीय विनोदजी बडेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. मी विनंती करेल जनार्दनजी बडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी बडेकर यांना सन्मानित करावं. धन्यवाद विनोदजी बडेकर साहेब. असंच सहकार्य तुम्ही या आयोजकांना नेहमीच करा, म्हणजे कबड्डीला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. सन्माननीय विनोदजी बडेकर साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. सुभाषजी बडेकर आपण मंचावरती या. विनोदजी बडेकर साहेबांचा सत्कार या मंचावरती संपन्न होतोय. सुभाषजी बडेकर यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सुभाषजी बडेकर आपण देखील मंचावरती या. जनार्दनजी बडेकर यांच्या शुभ हस्ते आपण सुभाष बडेकर यांना सन्मानित करणार आहोत.
जबरदस्त पकड मैदान क्रमांक 1 वरती संतोष तिगर संघाकडून. सुपर टॅकल पाहायला मिळाला संतोष तिगर संघाकडून. मैदान क्रमांक 2 वरती सामना समाप्त होण्यासाठी काही मिनिटं बाकी आहेत. जे हनुमान पोशीर आणि उंबरवाडी आपण मैदानात येऊन थांबा, मैदानाच्या बाजूला येऊन थांबा. संतोष तिगर आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान दामखिंडी या दोन संघादरम्यान चालू असलेली एक जोरदार लढत. आणखी एक सामना रोमहर्षक इथे ठरतोय. मध्यंतरापर्यंत फक्त 1 गुणांची आघाडी होती ती संतोष तिगर संघाकडे. चला पुढील सामना जे हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक 2 वरती होईल. चला सामना समाप्त झाला. पोशीर आणि उंबरवाडी लगेचच या. जाणता राजा नेरळ हा संघ 8 गुणांनी विजयी झाला. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत वदप कुशिवली संघाला विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. आणखी एक जोरदार पकड संतोष तिगर संघाकडून. लाजवाब पकड संतोष तिगर संघाकडून. जर्सी नंबर 5 सुपर टॅकल आणि जर्सी नंबर 15 कडून. जयनाथ काळे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे तुमच्यासाठी. जयनाथ काळे या. पप्पू शेठ गुरव यांच्याकडून 500 आणि पोपट सुंदर दत्ता भैरव दगडू ग्रुप विकास चंद्रकांत बडेकर यांच्याकडून 500. सन्माननीय बंधूजी भालेकर साहेब यांच्या वतीने सुपर रेड करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 500 रुपयांचा कॅश प्राइज. ₹1000 पारितोषिक जयनाथ काळेला. जरा सिच्युएशन जयदीप गुणतालिका लाईव्ह वाले डिमांड करतायत. स्कोर दामखिंडे आणि संतोष तिगर 10-14. किरणजी गायकवाड यांचे इथे स्वागत करण्यात येईल. सहर्ष स्वागत किरणजी गायकवाड साहेब. पोशीर आणि उंबरवाडी आहे. पोशीर आणि उंबरवाडी. सन्माननीय जे हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी शेवटचा पुकार. आपण लवकरात लवकर या. किरणजी गायकवाड साहेब आपणास विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत किरणजी गायकवाड साहेब.
प्रत्येक सामना इथे चुरशीचा होतोय. स्पर्धा जिंकायचे बऱ्याच 1.5 ते पावणे 2 वर्षानंतर खरं तर कबड्डीची स्पर्धा आपल्याला या तालुक्यामध्ये पाहायला मिळते. न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित ही स्पर्धा कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. चला पोशीर आणि उंबरवाडी लवकरात लवकर या. उत्कृष्ट पकड दामखिंडी संघाकडून. दामखिंडी विरोधात संतोष तिगर. शेवटची 2 मिनिटं या सामन्यातील. हा देखील एक चुरशीचा सामना इथे रंगतोय. कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ, दोन्ही मातब्बर संघ, या संघामध्ये संतोष तिगरमध्ये राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र देशमुख आणि त्याच्या साथीला असलेले खेळाडू, आणि दामखिंडीमध्ये देखील तेवढाच दमखम. चला पोशीर आणि उंबरवाडी लवकरात लवकर या. आणखी एक पकड दामखिंडी संघाकडून. जे हनुमान पोशीर संघ इथे उपस्थित झालाय. चला लवकरात लवकर उंबरवाडी संघ आपण त्वरित या. कोपऱ्याकडून मात्र इथे पकड दामखिंडी संघाच्या रेडरची. या सामन्याकडे सगळ्यांचीच नजर लागलेली आहे, कारण अतिशय क्लोज फाईट दोन्ही संघादरम्यान. शेवटची काही मिनिटे, काही सेकंदाचा खेळ देखील बाकी असू शकतो. दामखिंडी विरोधात संतोष तिगर. राजेंद्र देशमुख चढाईपट्टू, राष्ट्रीय खेळाडू दामखिंडीच्या प्रांगणात. प्रेक्षकांच्या नजरा आणि ते दामखिंडी संघाकडून पकड आणि सामना इथे समाप्त झाला अशी घोषणा पंचांकडून. स्कोर शीट लवकरात लवकर पोहोचवा. चला भैरवनाथ हालिवली आणि जय हनुमान बेंडसे मैदान क्रमांक 1 वरती या. भैरवनाथ हालिवली आणि जय हनुमान बेंडसे मैदान क्रमांक 1 वरती या. स्वयंसेवक